हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग असा अचानक सुरू करतो मी बऱ्याच दिवसांनी. आणि मला बरेच जण विचारतात की हा चष्मा लेन्स कार्टचा आहे का. तर हा लेन्स कार्टवरूनही आणला आहे. मी भुसावळच्या शॉपमधून घेतला आहे तो चष्मा. आणि आज आपल्याला फिरायला जायचं आहे संध्याकाळी. आता वाजले 6 वाजलेले आता. आणि आमच्याकडे असं वातावरण झालं आहे की दुपारी एकदम ऊन होतं, डेन्स ऊन, आणि आता पावसाचं वातावरण आहे. बघू शकता तुम्ही. थांबा मी बाहेर गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आणि आपल्याला हर्षल आला आहे आज. तर मग हर्षलचा कॉल आला, म्हणजे मेसेज आला मला व्हॉट्सअपवर की जाऊ फिरायला. तर मग त्याला गाडी दाखवायची, पण बाकीचं त्याला पण दाखवतो. आणि आता आम्ही इथेच जवळपास फिरायला जाऊ. आणि आज माझं मोबाईलचं बॅक कवर, माझं टी शर्ट ट्विनिंग करत आहे. आणि आपला डॉग विथ बकरी परत आला आहे गाडीमध्ये आपल्या. याला घरी काढून ठेवून दिलं होतं आम्ही, पण परत मी ठेवला त्याला, कारण त्याच्याशिवाय गाडी अशी खाली खाली वाटत होती आम्हाला. नवीन त्याची सवय पडली आहे. एकदा वातावरण बघायचं किती भारी आहे. सनसेट होतोय आणि पावसाचं पण वातावरण आहे. आणि तुम्ही कैरा पहा किती लागले हे बाबा. पण याच्यातून आहे ना 50% माकडं, 50 डायरेक्ट 70% माकडं राहू देणार नाही. ते अर्धे खाऊन खाली फेकता. हवा इतकी चालू आहे की झाडं वाकून गेलेले. आज फिरण्यासाठी एकदम बेस्ट वातावरण आहे. मस्त हवा चालू आहे आणि पानं पडत आहे. गाइस, बहुत दिनों के बाद मीच भरपूर दिवसानंतर ब्लॉग चालू केला. मला वाटतं लास्ट टाइम भरपूर दिवस झाले. मला आठवत पण नाही. 8 दिवस 15 दिवस झाले. आता आम्ही जाऊ कुठेतरी फिरायला. काहीच या जागेवर ना 1 हफ्ता पहिले बिबट्या दिसलेला आहे. मी त्याच्यानंतर 2-3 वेळा आला, पण काही दिसला नाही. पाहून घ्या बोल, मी व्हिडिओ टाकतो, तो बघा तुम्ही. ऊर्जेचा अमृत काळ आहे. अधिक माहितीसाठी mnre.gov.in ला भेट द्या. समृद्धी महामार्ग राष्ट्र विकासाचा मार्ग कसा बनला आणि पूर्ण जंगल इथे मागे पुढे. आणि इथे बसलेला होता बिबट्या. आता आम्ही इथे आलो, इथे टाइमपास करू थोडा. हे पण किती भारी वाटतं इथे. जागा पण एकदम मस्त आहे आणि पूर्ण शांतता आहे. हे बघा, काहीच नाही, बिलकुल रोड खाली आहे. इथे फक्त पशु पक्षी राहतील आणि बिबट्या वगैरे राहतील, दुसरं कोणी राहणार नाही इकडे. इथे आम्हाला मोरचा आवाज आला होता थोड्या वेळा पहिले. आणि आज विजा कडकडताय रे डायरेक्ट. आज वातावरण थोडं चांगलं आहे, बेस्ट फिरण्याकरता भारी. आता आम्ही 1-2 जणांना फोन लावतो, जे अवेलेबल असतील ते. राहिले तर मग कुठेतरी फिरायला जाणार, बसायला जाऊ, बघ चहा प्यायला. आणि इलेक्ट्रिक आहे. इलेक्ट्रिक निघता बाहेरून म्हणजे छोटी वाटते, पण मध्ये बसल्यावर एकदम स्पेस वाटतो. आणि व्हाईट कलर चांगला वाटतं रे हा. कलरपेक्षा. बाकीचे कलर बघ. जे लोक सिटीत राहतात ना, ते एकदम मिस करत असतील अशी जागा. एवढी शांतता कुठेच भेटणार नाही. हे पहा, इथे मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. आणि तो बिबट्या याच एरियात फिरतोय. इथे फिरायला येता. घरीच आहे. कोणता कॉल लागत नाही म्हणा. इकडे एक तर सगळे नंबर नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे माझा. हा मग 2 नंबर ट्राय केले. गाईज रोड किती भारी आहे. गाईज आम्ही मागच्या वेळेस पण इथे आले होते, तिथे झाले चायला. नवीन मेंबर आपल्या ब्लॉगचा तेजस कोल्हे. आणि हर्षल चहा घेतोय. अजून बाकीचे लोक नाही आहे. बाकीचे लोक म्हणजे तेजस सोडंबे नाही आहे आणि नीरज नाही. बाकी नाही तर मग सगळे राहिले असते. आता आम्ही चिप्सच घेतले, बाकी काही नाही. एकदम मस्त मिळालं, चांगला वेळ आता. हर्षल मोबाईल खराब व्हायची वाट पाहत. आणि याला नवीन मोबाईल घ्यायचा. सजेस्ट करा. सजेस्ट करेन, अभिषेक करेल. बजेट 40,000. 40चा घेतोय. प्लीज कमेंट सजेस्ट करा. 40,000 चांगला मोबाईल. ते केव्हाची वीज पडते, मी कॅप्चर करायचा ट्राय करतोय पण ती होत नाही आहे.
अरे यार गेली परत. S26 यांच्याकडनं हे फुटत नाही म्हणजे माझ्याकडनं फुटलं नाही ते. फोड फोड फोड. फुटलं रे हर्षी. चहा पाणी पिली आता आम्ही निघतोय घरी जातोय. उद्या प्लॅन करताय धुरंधरचा आहे दोघी लोक. बघू आता चलो गाईस मिलते घर पे. सेटल दोघी बाजूने इकडून तिकडून पोलीस मधला खाऊन. ऑलराईट तर आता आम्ही आलो घरी. म्हणजे मी सगळ्यांना ड्रॉप करा आम्ही घरी आलो. तुम्ही जर इथपर्यंत थांबले तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून जा. नक्की जा विसरू नका. ठीक आहे बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.